भगवान परमात्म्यांच्या भक्तीसाठी जो जो जीव 2-2 पाऊल पुढे चालतो त्या जीवाच्या घरातलं पोत कधी खाली होत नाही. आमच्या जीवनातील जिवंत अनुभव आहे. अपन नुसतं म्हणतो तू मेरे लिए 2 कदम आगे आके तो देख, तेरे लिए रस्ते न खोल दूं तो क्या, नाही का? परंतु संत महात्मे म्हणतात की बाबा भगवत कार्यासाठी तुम्ही आपण सगळे महात्मे यच यावत मनुष्य प्राणी भगवत कार्यासाठी या भूतलावावर आलेला आहे. याच्यापेक्षा वेगळं कार्य करायची जीवाला गरज नाही. अनंत जन्मापासून अनंत कर्माचा सांगाडा घेत 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 तुम्ही आपण इथपर्यंत आलो. आणि इथपर्यंत आल्यानंतर सुद्धा जर का आम्ही भगवत भक्ती सोडून कार्यप्रणालीत जुडलो तर कदाचित आमचं अहित झाल्याची शक्यता आहे. पण संत महात्मे म्हणतात अहिताच्या रस्त्यावर न निघता भक्ती मातेच्या रस्त्यावर निघा. कारण संत महात्मे म्हणतात आम्ही ज्या रस्त्याने गेलो तोच रस्ता तुमच्या आपल्या सगळ्यांसाठी उघड केला. मार्ग दावुनी गेले आदि, मार्ग दावुनी गेले आदि, मार्ग दावुनी गेले आदि, मार्ग दावुनी गेले आदि. महात्म्यांनी तुम्हा आपल्याला मार्गस्थ केलं, रस्ता दाखवलेला आहे. आणि त्या रस्त्याने चालत जात असता न पडे गुंथा कोठे काय, कुठल्याही प्रकारचा त्रास त्या मार्गावर मात्र तुम्हा आपल्याला पडणार नाही याची खात्री संत सांगतात. आणि हा मार्ग नशीबवान असतील त्यांना भेटतो, कपाळकरण त्यांना भेटत नाही. आम्ही दैवाचे दास विठोबारायांचे, आम्ही सद्गुरूंचे दास झालो. सद्गुरूंच्या दास झाल्यानंतर किमया कडली, सत्य ज्ञानाचा अनुभव आला. आणि सत्य ज्ञानाचा जो अनुभव आहे, ज्ञानोबराय म्हणतात की इतकं व्यापक ज्ञान, इतकं व्यापक ज्ञान, त्या ज्ञानाचा विचार मीही केला. आणि म्हणून मला सुद्धा सांगावं लागलं, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण तेथे काही. किंवा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा ज्ञानोबराय सांगतात की बाबांनो, ऐसे व्यापक ज्ञान भले, जयांच्या हृदयी दिवशीत आले. ज्यांच्या हृदयाला या व्यापक ज्ञानाने गिवसलं, तयांची समता वृत्ती बोले विशेष काही. आणि अशा या विशेष ज्ञानापर्यंत जाण्याचा हा सुलभ आणि सोपा रस्ता आहे, कठीण कुठेही नाही. कारण जर का भगवान परमात्म्यांनी कठीण रस्ता दाखवला असता तर कर्मयोग करत करत अर्जुन मात्र उद्धाराकडे गेला नसता. आणि तोच मार्ग तुमच्या आपल्यासाठी अनादी काळापासूनची चालत असलेली संत परंपरा, आणि त्या परंपरेने तुम्हा आपल्यापर्यंत पोहोचला.
हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा सद्गुरू आई साहेब आणि हल्ली पूर्ण चालत असलेले संत मांदियाळी या सगळ्यांच्या करुणामयी भावाने तुमच्या आपल्यापर्यंत ते सूत्र पोहोचलं. ज्या सूत्राचा विचार साधूंनी जाणला, संतांनी जाणला, महर्षींनी जाणला, राजांनी जाणला आणि तोच विचार जसाच्या तसा त्याच्यात तीड मात्र हेरफेर झालेला नाही. हेरफेर जर का झाला असता तर तुमच्या आपल्या अंतःकरणामध्ये बदल झाला नसता. म्हणून संत महात्म्यांनी तीच रीत कुठेही बदलाव न करता, सोपी गोष्ट सांगतो, कमी खाल्लं तर चालेल पण राग कालवून खायची गरज नाही. पाहुणे आले म्हणले आणि पाहुण्यांसाठी अगोदर अलीकडच्या काळामध्ये सुविधा जास्त आहेत, पण मागील जो काळ होता त्या काळामध्ये खूप दयनीय परिस्थिती असायची आणि त्या दयनीय परिस्थितीमध्ये आजीबाईंकडे पाहुणे आले. आता भाकरींचं पीठ होतं 3 आणि पाहुणे होते. मग आता आजीबाईंनी त्या लहान बनवून करायच्या का तिच्यात थोडीशी राख कालवून 4 बनवायच्या? राख कालवून जर बनवल्या तर काय होईल? एकाच्याही खाण्यात त्या राहणार नाहीत. कारण संत महात्मे सांगतात आमच्याकडे थोडस आहे, मोटके गुरुमुखे उद्वैज दिसे. मोटकस आहे परी हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. आपोआप त्याचा अनुभव येईल, पण सद्गुरूंच्या मुखारविंदातनं त्या नामाचा परिचय झाला पाहिजे. आणि त्या नामाचा परिचय एकदा झाला रे झाला, मग मात्र त्याची विशालता काही कुठे थांबत नाही. कारण त्या नामाचा विचार मांडताना ज्ञानोबराय सांगतात हरिपाठातनं की बाबा ते नाम किती मोठं आहे, त्या नामाची ख्याती कशी आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी नाम वाढ आहे, गगनाहुनी वाढ आहे, गगनाहुनी वाढ नाव आहे. ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीचे काळ, ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीचे काळ, ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीचे काळ, ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीचे काळ. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी नाम आहे, गगनाहुनी वाढ आहे, गगनाहुनी नाम आहे. आकाशाला गवसणी करून टाकणारं माझं परमात्म्यांचं नाम आहे. आणि अशा वाळ असलेल्या नामाचा विचार विश्वाची माऊली ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूंना विचारतात आणि सद्गुरूंकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचाच विचार तुम्हा आपल्याला मांडतात की गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि अशा विश्वव्यापक सूत्राचा विचार तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचला. तुम्ही आपण कितीतरी जन्मापासून पुण्याचा संचय करत 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 इथपर्यंत मनुष्य देहात आलात. आणि इथपर्यंत आल्यानंतर त्या पुण्याचा या ठिकाणी उदय झाला आणि त्या उदया प्रित्यर्थ तुम्हा आपल्याला सद्गुरूंचं सानिध्य प्राप्त झालं. दया केली आमच्यावर संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबांनी. आणि त्या तत्वाचा स्रोत आमच्या या
पुण्य पुनीत असलेल्या तापी ते वापी पर्यंतच्या पुण्यक्षेत्रामध्ये आणून सोडला आणि या आनंदाचा कुठेही मात्र पारावार लागत नाही. कारण नामाचा जर विचार केला त्रैलोक्यामध्ये गंजत संप्रदाय असतील, पुष्कळसे मात्र फळ असतील, पुष्कळसे आखाडे असतील, काय असेल नसेल तेवढ्या संत मांदियाडी असतील, पण एवढं सामान्यातले सामान्य जीवन जगणारे संत आपल्या मालिकेसारखे दुसरे नसतील. विठ्ठल 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 अहो आमच्या शेजारी नुसता सरपंच येऊन बसला तरी आमची मान फुलून जाते, मान ताट होते. पण महाराष्ट्रातल्या कुठले मंत्री ते मुरली महसूल मंत्री महसूल मंत्र्यांना विषय सांगत असताना बाबांची स्थिती काय होती. अहो इतका आनंद आहे. बाबांची शैली अगदी सोप्या आणि सरळ भाषेत होती. कुठेही आढावेढा नव्हता. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मात्र कुठलाही ताठरतेचा भाव नव्हता. आणि अशी जी भावना आहे त्या भावनेतनं तुम्हा आपल्याला सुद्धा तेच शिकायचं आहे, त्यात संदेह नाही. विठ्ठल कारण संत महात्मे म्हणतात, वरून सोडलेलं पाणी जसं तडवट घेतं, डोंगरावरून वाहत असलेली नदी जशी तडवट घेते, तद्वत साधूचं हृदय आहे. साधू सुद्धा वर पोचतो आणि परत तडवट घेतो. आपण नुसते अभंग म्हणतो, पाठपाठांतर करतो, मनोरंजन करतो, ज्याला जसं पटलं तसं त्याची मन करमणूक करतो, परंतु सूत्राचा विचार त्याच्यात राहत नाही. पण संत महात्मे म्हणतात की बाबांनो, ज्याप्रमाणे एखादं वृक्ष मात्र फलांनी लदलदीत होतं आणि फलांनी लदलदीत झाल्यानंतर जसा जसा बहर वाढतो ते वृक्ष राहत नाही, तर ते जसं तडवट घेतं, तद्वत साधूंच्या ब्रीदाची सुद्धा तीच रीत आहे. साधू तुम्हा आपल्याला व्यापक बनवतात आणि व्यापकातून मात्र विनम्र भावाकडे नेतात. आणि तो भाव जोपर्यंत तुमच्या आपल्या ठिकाणी येणार नाही, भगवान परमात्म्यांचं जिवंत उदाहरण आहे. भगवान परमात्म्यांनी आपली सोन्याची नगरी द्वारका त्यागली आणि आले कुठे? कुठे आले? पांडवांकडे आले, घोड्यांचा खराडा करायला. लहानपण का मोठपण, काय सत्ता होती त्यांची? भगवंत म्हणतात, माझ्या सत्तेने सूर्य चालतो, माझ्या सत्तेने पृथ्वी सगळ्यांचं ओझं वाहते, माझ्या सत्तेने समुद्राची रेषा मात्र ओलांडली जात नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जगाशी चालिता मीची एकू, पूर्ण जगाचा चालक मी आहे. आणि असं चालक सूत्र असून सुद्धा देवाला खराडा काढायची गरज होती? नव्हती. पण तरी सुद्धा जगाला दाखवण्यासाठी देवाला करावं लागलं. देवाकडे अशी कुठलीही वस्तू कमी होती की त्यांना मात्र सारथ्य करावं लागावं? सारथ्य का करावं लागलं? तर मात्र अधर्माकडे पाठ फिरू नये, धर्माचा मात्र शिगरी काटली जाऊ नये, म्हणून खालच्या खालचं काम मात्र देवाला करावं लागलं आणि अधर्मावर विजय प्राप्त करावा लागला. तसं
तुम्ही आपण सुद्धा भौतिक युगामध्ये वावरणारे आहोत. तुम्हा आपल्याला सुद्धा रोज अधर्माची झुंज द्यावी लागते. रोज किती वेळा मी म्हणतो आपण, मी केलं किती वेळा म्हणतो. मी केलं म्हटलं म्हणजे अधर्म आमच्या डोक्यात शिरला आणि हा अधर्म आम्ही रोज करतो. एकदा करत नाही, अनंत वेळा करतो. आणि त्या अधर्माला मारण्यासाठी साधू संतांची तुम्हा आपल्याला गरज आहे. ते म्हणतात की जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, आणि हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी माझी वस्ती आहे असा भाव करून जर का जीवन जगलात तर अधर्म नष्ट होईल. आणि माझे माझे म्हणून वाया गेला, माझे माझे म्हणून वाया गेला, माझे माझे म्हणणे वाया गेला, माझे माझे म्हणणे वाया गेला. निमित्ताच्या धनी केला असे प्राणी, हो निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताच्या धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून वाया गेला, माझे माझे म्हणून वाया गेला, माझे माझे म्हणणे वाया गेला, माझे माझे म्हणणे वाया गेला. संत महात्मे म्हणतात तुम्हा आपल्याला निमित्त मात्र इथपर्यंत पाठवलेला आहे, परंतु मी आणि माझे या भ्रांतीत तुम्ही आपण अटकतो. आणि म्हणून माझे माझे म्हणून वाया गेला. वाया जायची या ठिकाणी गरज नाही. कारण या ठिकाणी उभरण्यासाठी आलो. आपण शेती पेरतो, ती उभरून बाहेर येण्यासाठी का मिटून जाण्यासाठी? उभरून बाहेर येण्यासाठी. तसं साधूंनी तुमच्या आपल्या डोक्यात बी पेरलं भक्तिसूत्राचं, ते उभरून ये. सांगे तुका, आकारोने सांगे तुका, आकारोने सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हाकारोने सांगे तुका, हाकारोने सांगे तुका, हाकारोने सांगे तुका, हाकारोने सांगे तुका. ज्या कामासाठी तुम्ही आपण इथपर्यंत आलो ते काम म्हणजे संत महात्मे सांगतात आम्ही जे जे केलं ते तुम्हालाही करावं लागणार आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात हाकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. नाम सदोदित मुखात असलं पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी तुम्हा आपल्याला दृश्यामध्ये दिसतात आणि त्यांचं मनन चिंतन तुम्ही आपण करतो. कधी कशाचं मनन होईल सांगता येत नाही, कधी कशाचं चिंतन होईल सांगता येत नाही. आम्ही राहतो कुठे आणि चिंतन कुठलं करू हेही सांगता येत नाही. कारण मनाच्या ठिकाणी एवढं सूक्ष्मत्व आहे की त्या मनाच्या सूक्ष्मत्वाची गती कशानेही मापता येत नाही. कुठलंही असं यंत्र आज तागायत बनलेलं नाही की ते मनाची मात्र तीव्रता जाणू शकेल किंवा मनाची स्पीड जाणू शकेल. सगळ्या साधनांचा स्पीड मोजता येतो. हवेत उडणाऱ्या विमानाचा स्पीड मोजता येतो,
बुलेट ट्रेनचा स्पीड मोजता येतो, आम्ही ज्या गाडीने जातो येतो त्या गाडीचा स्पीड मोजता येतो, पण मनाचा स्पीड मोजता येत नको नको म्हणा गुंतो माया झाड्या 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 झाडाला जवळे गातावया गातावया झाडाला जवळे गातावया गातावया झाडाला जवळे गातावया गातावया झाडाला जवळे गातावया मनाला मात्र धाव फक्त देवाकडची असली पाहिजे. सोपी गोष्ट सांगतो, लक्षात येईल. बेफाम धावणारी जी गाडी आहे त्या गाडीचा अकस्मात कधी कसा केव्हा आणि कुठे होईल सांगता येत नाही, आणि झाला तर पलक झपकल्याबरोबर होतो. त्याला जास्त वेळ लागत. नुसत्या एका साधनाने धावत असलेला जीव कुठेतरी अपघात झाल्या वाचून राहत नाही. मग आता ज्याला स्पीड मापण्याची किंवा गती मापण्याची स्थिती नाही, त्या मनाच्या नादी लागून आपण धावलो तर काय होईल, कुठे होईल, कसं होईल, काही सांगता येत नाही. आणि म्हणून मनाला मात्र सांगायचं आहे, नको नको मना गुंतू माया जाडी काळ आला जवडी. हो, काळ केव्हा ग्रास करेल याची गॅरंटी नाही. म्हणून मना एकच काम कर, नामा मने मना होय राम रूप, नामा मने मना होय राम रूप, नामा मने मना होय राम रूप, नामा मने मना होय राम रूप. अखंडित जप सोम सोम, नामा मने मना होय राम रूप, नामा मने मना होय राम रूप. अखंडित जप सोहम सोहम, अखंडित जप सोहम सोहम, नाम मने मना होय राम रूप, नाम मने मना होय राम रूप. मनाला तुम्ही आपण सगळ्यांनी सांगायचं आहे. मनाला जोपर्यंत तुम्ही आपण सांगत नाही तोपर्यंत मन आपल्या ताब्यात राहणार नाही. मनाला काय सांगायचं, धरी रे मना विश्वास या विश्वास या नामी अखंड अखंड राम नामी ओळखी धरी जप जपायसा करी अखंड अखंड खंडेना निशी दिनी मना होय जागा. मग त्याचं परिणाम स्वरूप काय होईल तर नामा मने मना होय रामरूप, अखंडित जप. भगवत जपाने मात्र तुम्हा आपल्याला फायदा होईल, अन्यथा फायदा होणार नाही. मनाच्या गतीचा जर विचार केला तर मनाची गती तुम्हा आपल्याला देव बनवते, आणि मनाच्या गतीचा जर विचार केला तर मनाची गती आपल्याला अधोगतीला नेते. आणि म्हणून रोज मनाला समज घालायची, बापा इकडे तिकडे जाऊ नको. आमच्या तुमच्या मनशा आशा तृष्णा कितीतरी त्या मनाला मात्र गोल गोल फिरवतात. कधी कुठली मनशा होईल, कधी कुठल्या आशा तयार होईल, आणि ते मन मात्र त्या आशा तृष्णेच्या नादी लागत जातं. एक वस्तू झाली दुसऱ्या वस्तूच्या नादी, दुसरी झाली तिसऱ्याच्या नादी. प्रत्येक वेळेला ते मन तुम्हा आपल्याला विसंगतीकडे नेतं.
पण तो साधू करी उपाव गुरुराव, तो करी उपाव गुरुराव, तो करी उपाव गुरुराव, तो करी उपाव गुरुराव. हे माझी मनीचा जाणोनिया भाव, माझी मनीचा जाणोनिया भाव, माझी मनीचा जाणोनिया भाव, माझी मनीचा जाणोनिया भाव. तो करी उपाव गुरुराव, तो करी उपाव गुरुराव, तो करी उपाव गुरुराव, तो करी उपाव गुरुराव. आता तुम्ही आपण इथपर्यंत आलेली सगळी मंडळी सुज्ञे का आज्ञे काय इथपर्यंत आलेली मंडळी मागे जाऊ द्या तर पडदान आडे काही दिखत नाही पण आथ इकडे जी मंडळी आहे सुज्ञे आहे का आज्ञे सुज्ञे. आता तुम्हाला सांगितलं दुपारचं जेवण झालं असं समजा एक एक चॉकलेट घ्या निघून जा काय म्हणसान. आता तुमचं जेवण झालं असं समजा आणि सगळ्यांना एक एक चॉकलेट दिली आणि निघा काय म्हणसान. नाही जमणार. सुज्ञ आहेत का आज्ञे आहेत आपण. तुम्ही म्हणाल बाबा एवढे लांब बोलवलं कशासाठी कशासाठी बोलवलं. सुज्ञांना मात्र माहिती आहे या ठिकाणी दोन पंक्ती आहेत एक ब्रह्मरसाची पंगत आहे आणि दुसरी भोजनाची पंगत आहे. मग आता भोजनाच्या पंक्तीत आलो का ब्रह्मरसाच्या पंक्तीत. ब्रह्मरसाचा सद्गुरूंनी आमच्यावर उपकार केला आमच्या मनाचा भाव जाणून घेतला. माझी आहे मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव. गुरुरावांनी उपाय केला पण उपायाच्या आत राहायचं का बाहेर निघायचं. गुरु आला आला रे आला माझा सद्गुरु आला जाणून घ्या तुम्ही आला देतो ब्रह्मरसाचा प्याला देतो ब्रह्मरसाचा प्याला देतो ब्रह्मरसाचा प्याला. आला रे आला माझा सद्गुरु आला आला रे आला सद्गुरु आला. आला रे आला माझा सद्गुरु आला जाणून घ्या तुम्ही प्याला देतो ब्रह्मरसाचा प्याला देतो ब्रह्मरसाचा प्याला. हो सद्गुरूंची तुमच्या आपल्यावर कितीतरी मात्र कृपा आहे. अहो कृपा करतात ते संत नाहीत पण जे कृपा करतात ते संत आहेत आणि ते संत महात्मे तुम्हा आपल्याला ब्रह्मरसाचं परगुण देतात आणि त्या कलेमध्ये तुम्हा आपल्याला परिपूर्ण बसवतात. आता काल काय गेलं पौर्णिमा गेली नाही का. पौर्णिमेच्या दिवशी म्हणले किती वाजता ग्रहण होतं 1 वाजता ग्रहण होतं आणि सुटलं किती वाजता. तुमच्या आपल्या बुद्धीला किती दिवसापासून ग्रहण आहे किती दिवसापासून हे ग्रहण. अनादी काळापासूनचं ग्रहण लागलेलं आहे आणि त्या ग्रहणाकडे आम्ही पाहत नाही आणि चंद्रग्रहण पाहायला गेलो म्हणले आता 9 वाजता जेवायचं नाही भुके मरायचं नाही ना. साधू संत सांगतात की तुमच्या आपल्या बुद्धीमध्ये अनादी काळापासूनचं अज्ञानाचं ग्रहण आहे आणि साधू महात्मे ते ब्रह्म प्याला देतात आणि ते ग्रहण मिटून टाकतात आणि ते मिटवण्यासाठी तुमचं आपलं जीवन आहे.
आणि त्या जीवनामध्ये जर का तुम्ही आपण मनाला मात्र पुष्टी दिली अज्ञानाची, तर ते मन आपल्याला बाहेर काढेल आणि परत मात्र या संसार चक्रात अडकवेल. पण साधू संतांच्या मार्गस्थ झाले आणि मनाला मात्र ते ज्ञानाचा चाळा लावला, देवाचा चाळा लावला, सद्गुरु भजनाचा चाळा लावला, तर ते मन मात्र तुम्हा आपल्याला निवृत्त केल्या वाचून राहणार नाही. विठ्ठल आणि निवृत्ती पथाचा जो आनंद आहे तो प्रवृत्ती पथाकडे भेटत नाही. प्रवृत्ती पथाकडचा जर विचार केला, सब चीज दिखने वाली सब नाचने वाली है, उसका कहीं ना कहीं अंत है. लेकिन मेरे सद्गुरुनाथ बड़ा ऊंचा ऐसा अभ्यास सिखा देते हैं जिसमें हमें अदृश्य सूत्र का पता चल जाता है. और उस अदृश्य सूत्र का विचार करो तो वो सामान्य सूत्र नहीं है. मेरे सदगुरु दीन दयाल काग से हंस बना दे. मेरे सतगुरु दीन दयाल काग से हंस बनाते. मेरे सतगुरु दीन दयाल काग से हंस बनाते हैं. मेरे सतगुरु दीन दयाल काग से हंस बनाते हैं. जब है गुरुओं का दरबार भरा भक्ति का भंडार है. गुरु का भंडार बड़ा है. भक्ति का भंडार. जब है गुरुओं का दरबार भरा जो भक्ति का भंडार. जब है गुरु का दरबार बड़ा है. भक्ति का भंडार. शब्द अनमोल सुनाते हैं, मन का भरम मिटाते हैं. मेरे सतगुरु दीन दयाल काग से हंस बनाते हैं. मेरे सतगुरु दीन दयाल काग से हंस बनाते हैं. मेरे सतगुरु दीन दयाल काग से हंस बनाते हैं. कावड्याचं महत्व किती दिवस? पित्तरपाटापुरतं. पण हंसाचं महत्व परमनंट नाही का? परमनंट ज्याचं महत्व आहे त्या महत्वापर्यंत नेऊन सोडणारे माझे साधू आहेत. मेरे सद्गुरु दीन दयाल काग से हंस बनाते हैं. शब्द अनमोल सिखाते हैं, जीव का भ्रम मिटाते हैं. आणि भ्रम मिटवण्यासाठी साधूंचं आगमन असतं. भ्रमात टाकणारं पूर्ण जग आहे. सगळं जगत भ्रमात टाकणार आहे, पण भ्रमातून काढणारा महापुरुष मात्र माझा संत आहे, माझे सद्गुरू आहेत. आणि माझ्या सद्गुरू वाचून तुम्हा आपल्याला भ्रमातनं बाहेर काढणारा कोणी भेटणार नाही. आणि भ्रमात टाकणाऱ्यांच्या नादी आपण लागायचं सुद्धा नाही. नाही लई येतील आमच्यासारखे, श्वेत कपडे घालतील काय, श्वेत फेटा बांधतील काय, गोड 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 गोष्टी बोलतील काय, आणि फसवतील काय, लुभवतील काय. पण आशांच्या नादी आपल्याला लागायचं नाही. कारण संत महात्मे म्हणतात, जरी बगडा सफेद असला, जरी बगडा सफेद असला, पाण्यामध्ये डोळे मिटून ध्यानस्थ दिसत असला, तरी तो बगडा त्याचं काय कार्य करतो? काय काम करतो? डोळे लावून समाधी लावतो खरा, पण तो डोळे लावून समाधी लावत नाही. तर गाफील असलेला मासा कोणता आहे ते त्याचं लक्ष असतं. म्हणून